प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि 22 डिसेंबर आणि आजच्या दिवशी पहिलं वाचन आपल्याला सांगता आहे जे मिखा या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि मिखा हा भविष्य वर्तवित आहे आणि ह्या बेथलेहमला जो काही सांगत आहे की परमेश्वराने तुझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि तुझ्यामधून एक नवीन तारा जन्माला येईल, एक राजा जन्माला येईल आणि तो सगळ्या तुझ्या लोकांचा उद्धार करेल आणि तो तुझ्या लोकांचा मेंढपाळ म्हणून त्यांना अगदी जवळ करेल, त्यांना हिरव्या कुरणात नेईल, त्यांना मधुर पाणी पाजेल आणि विशेषतः ह्या सगळ्या लोकांची तो काळजी घेत असताना आपल्या स्वतःचा प्राण देण्यास देखील तो मागे पुढे करणार नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या वाचनातून आपल्याला हे दिसते की आपण सगळेजण त्या परमेश्वराचे कळप आहोत आणि आपण त्याची मेंढरं आहोत आणि तो आपल्याला व्यंगेत घेऊन तो आपल्याला चालण्यासाठी नेतो. एवढंच नाही तर हरवलेल्या प्रत्येक मेंढराचा तो शोध करतो. म्हणजेच मिखा त्याला सांगतो की परमेश्वराचं प्रेम तुमच्यावर किती आहे आणि म्हणून आपण देखील परमेश्वरावर कसं प्रेम करावं हे आपल्याला तो सांगतो आहे. प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण पुढे ह्या वाचनाचा अभ्यास करतो, विशेषतः आपल्याला दिसून येईल की शुभवर्तमानामध्ये परमेश्वर हा त्यांच्यासाठी हा दूत पाठवतो. म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे तो मरीच्या पोटी आता जन्मलेला आहे आणि तो त्याची काळजी पाहतो. परंतु त्यासाठी त्याची तयारी करण्यासाठी तो योहान बाप्तिस्ता ह्या संदेष्टाला आपल्यामध्ये पाठवतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बाप्तिस्ता आणि येशू जणू काही ह्यांची भेट कशी झालेली आहे आणि त्या भेटीतून एकमेकांना कशी प्रेरणा मिळाली आहे, प्रोत्साहन मिळालेला आहे आणि ते दोघे कसे एकत्र झालेले आहेत. कारण पवित्र मरिया अलिशेबेच्या घरी जाते आणि त्यावेळेला पवित्र मरियेला जो आनंद होतो तो आनंद ती व्यक्त करते. कारण तिला आतून जाणवते की पवित्र आत्मा तिच्यावर आलेला आहे आणि ती अत्यंत पवित्र झालेली आहे. तिच्या उदरातील बालकानं उडी मारलेली आहे आणि खरोखर ज्या माणसाने ज्याची तयारी करावी ते दोघे एकत्र आलेले आहेत. म्हणजे योहान बाप्तिस्ता पवित्र अलिशेबेच्या पोटात आहे आणि येशू ख्रिस्त हा पवित्र मरियेच्या पोटात आहे आणि त्यांच्या उदरातून जणू काही त्यांची ही भेट झालेली आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगत आहे की सर्वप्रथम आपलं हे जीवन जणू काही परमेश्वराची तयारी करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे आणि म्हणून आपण परमेश्वराची ही तयारी करण्यासाठी लोकांना परमेश्वराकडे आणण्यासाठी आपल्यावरची जबाबदारी टाकलेली आहे. ती जबाबदारी आपण कशी पार पाडू शकतो. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की पवित्र मरिया हे जे बाळाला जन्म देणार आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी पवित्र आत्म्याचा पुरस्कार आपल्याला होणं आवश्यक आहे आणि म्हणून तो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कसा येईल आणि त्याद्वारे आपण मरियेसारखे कसे पवित्र होऊ ह्याचाही संदेश जणू काही ह्या वाचनातून आपल्याला दिलेला आहे. आताच क्रिसमस अगदी 2 पावलावर येऊन ठेपलेला आहे असं आपल्याला दिसेल आणि म्हणून त्या ख्रिस्ताचं स्वागत करण्यासाठी म्हणजे आपलं जीवन पवित्र आत्म्याने जर भरलेलं असेल
तर अलिशेबेप्रमाणे आपल्याला जाणवेल, तो आनंद आपल्यामध्ये येईल आणि आपल्यातला आनंद आपल्याला खरोखर उड्या मारायला लावेल. आणि म्हणून हा देवाचा शब्द आज आपल्याला काय सांगतो आहे हे आपण नीट लक्षात देऊन त्याच्यावर चिंतन केलं की परमेश्वर मला काय सांगतो. म्हणजे दोन्ही बाजूने मी एक संदेशदार बनावा आणि दुसऱ्या बाजूने मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा आणि त्याच्याच नावाचा जय जयकार पुढे करीत राहावा. पण त्यासाठी सतत माझ्यामध्ये हा पवित्र आत्मा असणे आणि त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच मी पुढचं पाऊल टाकणे हे आवश्यक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या शुभवर्तमाना अगोदर आपण दुसरं वाचन ऐकलेलं आहे आणि हिब्रू ह्या पुस्तकातून हे घेतलेलं आहे. त्या हिब्रू पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे की परमेश्वराची इच्छा. प्रिय मित्रांनो, ह्या जगामध्ये आपण वावरत असताना आपण आपली इच्छा, दुसऱ्यांची इच्छा काय आहे ते पाहतो आणि त्याप्रमाणे आपण पुढे चालतो. परंतु परमेश्वराची इच्छा काय आहे हे आपण लक्षात घेतलं तरच आपण त्याप्रमाणे चालू शकतो. आणि म्हणून अलिशेबा आणि तिचा पती हा जकर्या हे कसे प्रार्थना करीत देवाच्या कृपेची वाट पाहत होते आणि दुसऱ्या बाजूने पवित्र मरिया ही कशी सतत प्रार्थनेत राहून परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कशी वाट पाहत होती ह्याचं दर्शन आजच्या वाचनामध्ये होते. आणि पवित्र मरियेप्रमाणे ही हिब्रू पुस्तकात सांगितल्याप्रमाणे देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये सतत राहावी आणि ती वाढावी आणि त्यासाठी माझं जीवन मी समर्पित करावं. म्हणून आपण आजच्या मेसामध्ये प्रार्थना करूया.